पण राज्यामध्ये 14 जून ते 18 जून पावसाळ्यामध्ये आतापर्यंत जूनमध्ये इतका पाऊस पडला नाही, तितका पाऊस या 14 ते 18 मध्ये पडणार आहे. आणि त्याच्यामध्ये समजा शेतकऱ्याने पेरणी केली आणि उगून आलं तर शेतकऱ्यासाठी खूप जीवदान आहे. आणि ज्या ज्या वर्षी लवकर पेरणी होती त्या वर्षी म्हणजे जी पेरणी आहे योग्य उतार देखील येतो. शेतकऱ्याला एक माझं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, शेतामध्ये जायचं, कुदळ घेऊन जा, जमिनीची ओल तपासा. 1 फूट ओल असली, 1 जर ओल असली तुम्ही तुमचं पेरू शकता. पेरल्याच्या नंतर ते उगवतच असतं. आणि खताचं चांगलं नियोजन करा, चांगलं बियाणं निवडा. असं केल्याच्या नंतर तुमची पेरणी चांगली होईल. माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला एक सांगतो, या 2025 मी 1 जानेवारी मध्येच अंदाज टाकला होता की 2025 ला यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. आणि तुम्हाला सांगलो होतं जून मध्ये पाऊस चांगला राहणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी सोयाबीन पेरायला दिसतील असा देखील अंदाज दिला होता. जुलैमध्ये देखील जूनपेक्षा जास्त पाऊस राहील. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. आणि 2 नोव्हेंबरला मात्र यावर्षी मात्र थंडी येणार आहे म्हणून हे देखील अंदाज दिलेला आहे.